अँटिक पीस बघायचा तेव्हा तो दुनियाचे आलं अजून नजर घालते त्याच्यावर ती माघारी लागणार तर काय. आज 365 दिवस चॅलेंजचा 92 दिवस आहे आपला. तर दिवसात सुरुवात कॉफीने आणि 1 ग्लास पाणीने करू. तर गाडी आपण इकडे लावली. काल संध्याकाळी लय पाऊस पडला काल, त्याच्यामुळं कारण की सगळीकडेच पडला. वारा एवढं जोरात सुटलं होतं काल, तर त्याच्यामुळं आज ते तिकडं चिखल झाला असेल तिकडं. तर तरी वरती गाडी लावली आपण. तर चला, उन्हाळा आहे. एप्रिल 4 एप्रिल आहे, पण आज हे दिसून राहिलं पावसाळ्याने वातावरण झालं सगळं. पावसाळ्यात जसं होतं तसं, कारण लय पाऊस पडला काल. वारं पाऊस दोन्ही चालू होतं. तर मला तर वाटलं लय चिखल आहे, पण एवढं काय वाटत नाही चिखल तिथं. तर चला जाऊन बघू. पण वातावरण एकदम डेंजर झालं बा, एकदम धुई धुई. चारी बाजूने सारखं झालं. करणला फोन केला होता, करण थोडासा बाहेर गेलेला होता वडला सोडायला. तर येतो तो म्हणला अर्धा एक तासात. तर चला आपण आपलं रुटीन चालू करू. तिकडे जायचा विचार होता, पण मला वाटलं यार एवढं काही पहिलाच पाऊस आहे ना, 1-2 पाऊस पडले तर मग पूर्ण चिखल होऊन जातो. पण जोरात पाऊस होता त्याच्यामुळं वाहून गेलं सगळं, बुरबुर नव्हती. तर चला खाली जाऊन बघू काय कंडिशन आहे ग्राउंडची आपल्या. नाही एवढं काय वल्ल नाही झालं, नॉर्मल आहे. मला वाटलं लई चिखल होईल, चालता येणार नाही. पण वरती तर नसतो, एक फक्त खाली चिखल कुठपर्यंत असतो, इथून तर आपल्या त्या पाण्यापर्यंत बस. आणि त्याच्या वरती तर मग कडक असं किती पाऊस पर्यंत वरतून कधीच वरच्या भिंतीच्या वरती कधीच चिखल होत नाही, एकदम कडकचे कडक राहतं. पण एक कसं आहे, पावसाळा आला ना, आता कसं माती सुटसुटीत असते, आणि पावसाळा येऊन गेला तर एकदम कडक होऊन जाते. जोपर्यंत त्याचं जास्त पळत नाही आपण तोपर्यंत मोकळी होत नाही ती, कारण गाड्या बिड्या काही जात नाही वरती, आपणच जातो वरती. तर एवढं काय नाही होती आपली आज रनिंग. मला तेच धाक होता सकाळी उठल्यावर, रनिंग होती का नाही होती. तिथं तो ओके सगळं आपलं, तेच प्रॉब्लेम नाही. गाडी आपण तिकडे लावली त्या घरापाशी. चला जायच्या टायमाला चावी वरती ठेवून लागेल, नाही तर लक्ष राहणार नाही. चला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला शिन पेन किंवा हिल पेन काही प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस काय करायचं, रोड रनिंग करणं बंद करायचं आणि मातीवर पळायचं. त्याच्यानंतर शूज पण थोडा चांगला घ्यायचा, ज्याचं सोल मोठं असतं तो शूज घ्यायचा, बारीक सोलवाला शूज घ्यायचा नाही. त्याचे काय होतं, त्याचा फटका पडतो आपल्याला रनिंग करताना पायावर, आणि टाच आणि ते दुखतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे, स्ट्रेचिंग करा तरच सगळं होतं. नाही तर तुम्ही लई जण पाहते 60 ते 70% जण स्ट्रेचिंगच करत नाही, इग्नोर करून टाकते. वॉर्मअप तर थोडाफार करते, पण स्ट्रेचिंग करतच नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 1600 मीटर करायच्या टायमाला आणि सगळं लई जण काय होतं, लांब पाय टाका, बळजबरी स्टेप टाकायचे नाही. स्टेप टाकायला पण वर्कआउट असतो, आपण जसं करतो तसं. आपण बघा, आपण कधीच ताकद लावत नाही, फक्त आपण स्टेपिंग टाकतो. स्टेपिंग पण कशा, पूर्ण आपली जेवढी लिमिट आहे तेवढी स्टेप असते.
आपण आपल्या लिमिटपेक्षा जास्त स्ट्रेचिंग टाकली तर आपली स्पीड कमी होती आणि उड्या मारल्याने होतं, मग त्यांनी रनिंग परफेक्ट होत नाही. हाताची पोझिशन पण या लेवललाच पाहिजेत, पूर्ण अशी नाशी या हाताची लेवल असली ना बॉडी डिसबॅलन्स होऊन जाते. तर सगळ्यात मेन गोष्ट पहिले पूर्ण बॉडी आपण जे लॅडर वर्कआउट मारतो इन आउट लेग शफल, ह्यानी पूर्ण बॉडीची रुटीन रनिंग करताना कशी होती सेम तशी सवय लागते आणि त्याच्यानुसार आपण रनिंग करू, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर चला निघू जॉगिंगला. आता वर जाऊ, वरची काय कंडिशन ते बघू. आता भरती येणार लय जण आलते, आता पाऊस पडला तर एक बंद होऊन गेलं लगेच. चॅलेंज आपलं आजचं 365 दिवस चॅलेंजचा 92 दिवस आहे आज, 92. तर सबस्क्रायबर आपण मेहनत करू आलो, पण सपोर्ट करत नाही कोणी एवढं. ते होईन हळूहळू आपण कोण सपोर्ट करून हळूहळू. पण आपण 100% आणि आपल्यात काय चेंज होणार आहे ते तर दिसतच असेल, पण 365 दिवसानंतर क्लिअर दिसेल काय काय नाही. पण एक गोष्ट आहे, कोणती पण सवय लावायचं 90 दिवस लागते. आता ते तर फिक्स होऊन गेले. आता अलारामच्या पहिले उठतो, कोणती प्रॉब्लेम असला काही असला आम्हाला काहीच वाटत नाही, ॲडजस्टमेंट. पण दुसरी गोष्ट ॲडजस्टमेंट करायला शिकलो. उद्याची प्लॅनिंग आजच करणं लागते तरच तुमचं सेट होतं, नाही तर उद्या उठल्यावर बघून हे करू. आणि कधी पण आपण ग्राउंडवर यायच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे आज वर्कआउट काय करायचं आहे, नाही तर इथं आलं ना कन्फ्यूज होतो माणूस आणि समजत नाही काय करावं. त्याच्यामुळं ग्राउंडला यायच्या आधीच वर्कआउट काय करायचं आपल्याला माहीत पाहिजे. तर चला आता जॉगिंग करू आणि आपल्या नेक्स्ट वर्कआउटला सुरुवात करू. कुठं पाणी तुंबलं बघा, सगळं बॅनर बिनर उडून गेले सगळे. आपले 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण तिथपर्यंत गेलो नव्हतो, तर थोडंसं कुत्रे असल्यामुळे आपण इथंच आपण 4 ते 5 राऊंड मारले. 800 900 मीटरचे 4-5 राऊंड मारले आपण. तर सिंगल असलं ना हेच लफडा असतो कधी पण. कुत्रे बित्रे असलं, डबल असलं ना. आणि गौरव आता शिकायला रनिंग झाल्यावर. तर चला आपली इथं जॉगिंग झाली. जॉगिंग झाल्यावर आपण वॉकिंग करायची, थोडीशी वॉकिंग झालं मग वर्कआउटला चालू करायचं, कारण की वर्कआउटला एनर्जी भेटते हे केल्यावर. तर चला आता वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. काय रनिंग नाही करायची. तर वॉकिंग झाली आपली कंप्लीट. वॉकिंग झाल्यावर आता चला खाली जाऊ. आता आज आपला वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग करू आज. सर्किट ट्रेनिंगमध्ये 4 इव्हेंट आपले ते फिक्स असते. तर आज स्कॉट आहे आपल्याला. त्याच्यामध्ये फक्त लॅडर असलं ना सर्किट ट्रेनिंगमध्ये थोडंसं अजून एक्सरसाइज वेगवेगळं घेता आलं असतं, पण जाऊन द्या. आपण रेग्युलरमधून सर्किट ट्रेनिंग करू आज. आणि संडेच्या दिवशी बाहेर जायचं आपल्याला हिल ट्रेनिंगला. हिल ट्रेनिंगला दिवस झाली, हिल ट्रेनिंग झालीच नाही आपली, कारण की तर यावेळेस हिल ट्रेनिंगला जाऊ, थोडीशी वेगळी हिल ट्रेनिंगला जाऊ आपण. तर चला. तर सर्किट ट्रेनिंगचे आपल्याला 4 एक्सरसाइज करायचे आहे. पहिली एक्सरसाइज आपली ॲप्स मारायचे, सिटअप्स. मग दुसरी इन आउट वर्कआउट, इन आउट आणि लेग शफल हे दोन आहे. इन इन अदर इन आउट आउट, इन आउट आउट ही एक्सरसाइज आहे. तिसरी आहे आपली स्किपिंग आणि चौथी आहे आपलं स्क्वॉट्स. हे 4 एक्सरसाइज आहे आपल्या. 4 एक्सरसाइजचं एक रुटीन मारायचा, ब्रेक घ्यायचा, एक रुटीन मारायचा, ब्रेक घ्यायचा. हे ह्याचे आपण सेट मारू. तर चला. आणि एक गोष्ट आहे, या सर्किट ट्रेनिंग काय होतं माहिती का, तुमचं कार्डिओ आणि तुम्ही इंड्युरन्स आतली पॉवर वाढते, स्ट्रेंथ वाढते हे. कारण की एक एक्सरसाइज सोडून दुसरी एक्सरसाइज, दुसरी सोडून तिसरी एक्सरसाइज, हे मिक्स वर्कआउट असतो असा. आणि एक क्विक निर्णय घ्यायला लागतो, ह्या पोझिशनचा दुसऱ्या पोझिशन, तिसरी पोझिशन, चौथी पोझिशन ही करणं लागते. ह्याने कसं रनिंगमध्ये आणि आपल्या स्टॅमिनामध्ये, स्ट्रेंथमध्ये फरक पडतो. ही तुमच्या शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा एक्सरसाइज. तर चला.
हाय. तर आज आपण सर्किट ट्रेनिंगचे 4 एक्सरसाइज केल्या. आपण ॲप्स मारले, मग इन आउट वर्कआउट, मग स्किपिंग, मग स्कॉट. सगळ्यांचे आपण 15-15-20-20 सेट मारले आणि स्किपिंगचे 100 सेट मारले. आणि काय होतं, पहिले सांगितलं कार्डिओ मजबूत होतो आपला आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते. तर ह्या 2-3 गोष्ट सर्किट ट्रेनिंगमध्ये कंप्लीट होत्या. तर सर्किट ट्रेनिंग तुमच्या शेड्यूलमध्ये एक ॲड करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. सर्किट ट्रेनिंगला 2-3 एक्सरसाइजपासून तर 8 ते 9 एक्सरसाइज आपण ॲड करू शकतो. तर आपल्याकडे आता अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आपण 4 वर्स करतो. तर लॅडर आलं तर आपण परत आपले 1-2 एक्सरसाइज ॲड होईल, म्हणजे 6 ते 7 एक्सरसाइज आपले होऊन जाईल. तर चला, सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली तर नेक्स्ट वर्कआउट करतो. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं सर्किट ट्रेनिंग आणि स्किपिंग आणि स्कॉट मारले. तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चल, असा शर्ट घालून येतं करेन माझ्याकडे. आज तिकडून इकडे झालो घरी बी निघाली माहिती हा शर्टावर मग थंडी घालायची सकाळ सकाळ. मग फोन केलं ना भाई, मी केलं हा, त्याच्यामुळं मग मी आलो नव्हतो माहिती का. माझ्यामुळं तो 2 दिवस वाया नाही गेले का. जाऊ द्या, जाऊ शकतो. हां, खाली करून यायचं जाईल ना. तुम्ही माग पुढे येते रे. कुबुर येईन त्या कुत्र्याची. पण तुम्हाला मग खाली रोडाला जाता येईल. काही काही असं असते यार, काही काही लोकांना किती कसं जाऊ काहीच करत नाही कुत्र्या. भुकले का गेले की आज हुकला आमच्या बसून. आणि ते काही करायच्या आधी त्याला तिकडे फेकून आणते. मग काहून ते ध्यानात नाही. मग तुम्ही एवढं हार्डवर्क कशी करते रे? माझ्याकडून होतच नाही राव, एवढं मेहनत हे करते. माय घालायला दिलेले तीन धरायला उगाच अरे भाई ते कमी पडतंय ना रे गौरव सर. मग त्याला बारीक करून घे, हात लांब कर, मग टाईट कर हात. हा. आज एकदम कम्फर्टेबल बसलो होतो. तुम्हाला माहिती आहे काय अरे बाय. पाय गोर आहे तुमच्या मागे. ओके ना का. तर स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्ट्रेचिंग ही करायची कधी पण. रोल आलं. हा, आता तुम्ही म्हणत नव्हते का त्याची सगळ्यात मेन गोष्ट आहे. गौरव म्हणतो आता म्हण ना मेन खतम आहे वो के नाम लिखा. म्हटला भैया ते आलं. गेला तू.
तर 4 वाजता आलेले, आता कुठं संपत येऊ लागली सर. हा गौरव sir. अरे वा स्माईल. हो तुम्ही डायरेक्ट म्हणशील तुला हेच करायचं होतं त्याच्यामुळे तो फुटबॉल हा म्हणला तू. कोणता? याच कारण गौरव सर आहे ना. करे गौरव. तर आता आपण तयारी करू. गौरव येणार आहे का? तू म्हणशील तिकडं. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज केला आपण सर्किट ट्रेनिंग. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. गाडी तिकडे लावेल रे. गाडी आणणं लागेल. एक पीस बघायचा का तेव्हा देऊ. दुनियाचे आलं. गौरव नाही